ठीक आहे, आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 आवाज ठीक आहे तर आवाजामध्ये आताच मग मला हे करावं लागेल. आवाज येतो व्यवस्थित? येते प्रभूजी. हो प्रभूजी. पर्सनलाइज ऑडिओ एक्सोलेशन. ऑडिओ सेटिंग मध्ये सर्व तर मी करून ठेवले, मॅक्सिमम करून ठेवले. आपण रामायणाची चर्चा सुरू केली आहे. वाल्मिकी रामायण वाचतोय आपण. रामायण वेगवेगळ्या प्रकारचे पण आहेत, पण सर्व रामायणाचा जे काही वेगवेगळ्या आवृत्ती आहेत, सर्वांचा मुख्य आधार हे वाल्मिकी रामायण आहे. त्यावर सर्वांची टीका किंवा लेखन काय म्हणते त्यावर आधारित आहे. तर आपण बालखंडाचे 2 सर्ग बघितले. रामायणामध्ये 7 खंड आहेत. जसं आपण भागवतामध्ये स्कंद म्हणतो, इथे खंड म्हटलं जातं. कांड म्हटलं जातं, सॉरी खंड नाही, कांड म्हटलं जातं. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड असे ते आहेत. त्यामध्ये त्याचे विभाग आहेत. तसंच महाभारतामध्ये हे असतं, पर्व आहे महाभारतामध्ये, भीष्म पर्व. तर तिथे त्याला हे म्हणतात कांड, भागवतामध्ये स्कंद. तर आपण बघितले की वाल्मिकी जी त्यांच्या आश्रमात बसले होते आणि तेव्हा नारद मुनी आले, जे की वाल्मिकीचे गुरु आहेत. मग वाल्मिकीजींनी प्रश्न केला की त्यांनी काही चांगले माणसाच्या चरित्रातले गुण सांगितले. जसं की करुणा, युद्धामध्ये कधी मागे न फिरणारा, जनतेवर वडिलांसारखे प्रेम करणारा, असे बरेच काही गुण सांगितले. आणि असा व्यक्ती सध्या कुणी आहे का, असं नारद मुनींना विचारलं. मग नारद मुनी बोलले की सर्वांचा विचार करून सांगायचं तर असा एक व्यक्ती आहे सध्या पृथ्वीवरती, आणि ते म्हणजे श्रीराम. तर जे काही थोडेसे गुण यांनी विचारले होते वाल्मिकीजींनी, नारद मुनींनी त्याच्यापेक्षा खूप जास्त गुण सांगितले की श्रीरामामधले कुठले कुठले गुण आहेत. धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवक्ता, दृढप्रतिज्ञ, सदाचारयुक्त, सर्वांचा हितचिंतक, विद्वान, सुंदर, नियंत्रित मन, क्रोधावर विजय, कांतिमान, कुणाची निंदा न करणारा, असे भरपूर गुण नारद मुनींनी वाल्मिकीजींना सांगितले. आणि नंतर एक खूपच संक्षिप्त स्वरूपामध्ये रामायण सांगितलं. म्हणजे त्यांच्या जन्माचं वगैरे काही न सांगता डायरेक्ट मला वाटतं कुठून सुरुवात केली, ती विवाहापासून सुरुवात केली ना. तर हो असे प्रभूजी. तर एकदम शॉर्ट मध्ये त्यांनी रामायण सांगितलं. मग वाल्मिकीजी त्यांच्या आश्रमात होते आणि त्यांचे शिष्य पण होते. त्यापैकी एक शिष्य म्हणजे भारद्वाज मुनी, जे की प्रसिद्ध आहेत. तर वाल्मिकीजी सर्वांसोबत तामसा नदीवरती, तामसा का तामसी नदीवरती स्नान करायला जात होते. तर स्नान करायला जात असताना त्यांनी बघितलं की एक क्रौंच पक्षाचा जोडा होता. क्रौंच, मराठीत पण मला दुसरं नाव नाही भेटलं. तर त्यांना बघत असताना अचानक एका शिकाऱ्याने त्यापैकी त्या नर पक्षावरती बाण मारला, आणि तो पक्षी बाण लागल्यामुळे एकदम सर्व शरीरातून रक्त निघून तिथेच तो रक्ताच्या थारोळ्यात मरून पडला. तर त्याची जी ही होती मादा क्रौंच पक्षी, ती तिथेच रडत होती. आणि त्यांच्यामध्ये असं एक वैशिष्ट्य आहे की ते नंतर दुसऱ्या कुणासोबत जोडी करत नाहीत. काही पक्ष्यांमध्ये किंवा काही प्राण्यांमध्ये असा स्वभाव आहे. तर हे बघून वाल्मिकीजीच्या मुखातून एकदम शब्द येतात, मा निषाद प्रतिष्ठांत मागमा शाश्वती समा,
यत् प्रपंच मिथुनी यत् प्रपंच मिथुनादेकम अवधी काममोहितम, की हे निषादा, हे शिकारी, तुझ्या आयुष्यामध्ये कधीही शांती येणार नाही, कारण तू या पक्ष्यांना अशा स्थितीमध्ये मारलं. तर हे झाल्यावरती मग ते विचार करायला लागले, अरे की मी श्राप दिला ते ठीक आहे, पण श्रापाबद्दल त्यांना म्हणजे काय म्हणतील, थोडंसं हे तर वाईट तर वाटत होतं, पण आश्चर्याचं वाटत होती की हा श्राप श्राप असा श्लोकामध्ये कसा काय आला. म्हणजे 4 चरण, प्रत्येक चरणामध्ये 8-8 शब्द, म्हणजे सर्व व्याकरणाच्या नियमानुसार कसे काय शब्द बाहेर निघले. तर नंतर मग समोरची चर्चा आहे, पण मी विचार केले की आपण थोडंसं वाल्मिकीजी, त्यांचे गुरु आणि इतर गोष्टीवरती चर्चा करूया. तर आज वाल्मिकी ऋषी असे बोलतायत, एका पक्षाला मारताना बघून त्यांनी एवढे मोठे शब्द उच्चारले, परंतु त्यांचं स्वतःचं जीवन कसं होतं. मित्र, असं प्रसिद्ध स्टोरी आहे ना, की त्यांनी 7 मोठे मोठे मडके भरून एक एक दगड टाकायचे एखाद्या व्यक्तीला मारलं की. वाल्मिकी बद्दल सांगतात ना असं. हो प्रभूजी. हा, वाल्मिकी किंवा रत्नाकर. तर या या व्यक्तीने इतक्या लोकांना मारलंय, आणि आज एका साध्या पक्षाला मरताना बघून त्यांना त्यांच्या हृदयामध्ये एवढं दुःख झालं. म्हणजे वाल्मिकी किंवा जे रत्नाकर होते, त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठा बदल झालाय. तर हे सर्व कशामुळे झालं, की त्यांच्या आयुष्यामध्ये नारद मुनी आले म्हणून. तर तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे की नारद मुनी त्यांना बोलले की तू घरी जाऊन विचार, तुझे कोणी पाप घेणार का, तर घरचे नाही बोलले. तर तेवढ्याशा घटनेने त्यांच्यावरती एवढा परिणाम झाला. पण मी विचार करत होतो की आपण तर प्रत्येक सत्संगामध्ये यावर चर्चा करतो, की आपल्या पापाचे साक्षीदार आहेत, यमराज आहेत, अजामिलची कथा, यमदूत कसे घ्यायला येतात, आणि कुठल्या कुठल्या धार्मिक कामं आहेत, 4 नियमांचं पालन, हे तर आपण किती वेळा चर्चा करतो. आणि वाल्मिकीला तरी घरी जाऊन त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांना विचारावं लागलं, त्यांचं काय मत आहे. पण आपल्याला तर तसं विचारण्याची गरज पण आहे, सर्व कुटुंब एकत्र बसून सत्संग ऐकतं. पण तरी सुद्धा आपल्यावरती तेवढा प्रभाव होत नाही, जसं की वाल्मिकीच्या आयुष्यात फक्त एकदा ऐकून झालं. आता समजा आपल्याकडे माताजी, प्रभूजी, मुलं सर्व एकत्र एकाच क्लासमध्ये बसतात ना, आणि ही चर्चा तर किती वेळा होती, 4 नियमांचं पालन, अहिंसा वगैरे, व्याभिचार. तर तिथे म्हणजे प्रभूजींना पण माहिती आहे, माताजींना पण माहिती आहे, ते विचारण्याची गरज नाही. पण तरी सुद्धा आपल्याला तेवढं सिरियसनेस येत नाही. पण वाल्मिकीच्या आयुष्यामध्ये एका घटनेनं इतकं मोठं परिवर्तन घडवून आणलं. तर याच्यामध्ये 2 गोष्टी असू शकतात. एक तर सांगणाऱ्या व्यक्तीचं सामर्थ्य. वाल्मिकी ऋषींना कोण सांगितलं, नारद मुनींनी सांगितलं होतं. तर सांगणारी व्यक्ती जे बोलते, त्याच्या भक्तीची किंवा त्याच्या शुद्धतेचा पण प्रभाव पडतो ऐकणाऱ्यांवरती. हं. अ, जसं की तुम्ही प्रभुपादांचे क्लास ऐकले, तर प्रभुपाद खूप सिंपल क्लास देतात. आपण शरीर नाही, आत्मा आहोत, वर्णाश्रम काय आहे, जीवनाचे ध्येय काय आहे, आणि गीतेमधले काही मोजके श्लोक. कुठलाही क्लास जरी तुम्ही प्रभुपादांचा घेतला ना, खूप किचकट कुठला असा एकही क्लास नाही, सर्व सिंपल क्लास आहेत. परंतु प्रभुपादाने त्या क्लासच्या बळावरती किती लोकांना भक्त बनवलं. आणि आज प्रभुपाद गेल्यांवरती सगळेजण इस्कॉन मिळून पण तेवढे भक्त बनवू शकत नाही, म्हणजे त्या प्रमाणात. आणि अ, उलट सध्या किती फॅसिलिटी आहेत, लॅपटॉप आहे, पीपीटी आहे, व्हिडिओ आहेत, वेगवेगळे ग्रंथ, व्हॉट्सअपमध्ये मेसेज, व्हॉट्सअपमध्ये व्हिडिओ, एवढं सर्व करून पण आपण प्रभुपादांच्या काही अंशाच्या पण अंशाच्या समान पण प्रचार करू शकत नाहीये. तर हे शुद्ध भक्तांचा प्रभाव असतो, कारण त्यांचं हृदय पण तेवढं शुद्ध असतं, आणि त्यांची भक्तीची श्रद्धा पण तेवढी आहे. कारण भक्तीचा नियम आहे, अ, बोलणाऱ्या किंवा
संग करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयातील भक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयात जाते. म्हणून आपण म्हणतो ना, भक्ती पुण्य करून, दक्षिणा दान करून किंवा यज्ञ करून कुठल्याही गोष्टीने भक्ती मिळत नाही. कारण भक्तीचा नियम आहे, ती अहेतुकी आणि यदृच्छया आहे. म्हणजे तिला कुठलं कारण नाहीये. भक्तीचं एकच कारण आहे, भक्तीचं कारण भक्ती आहे, दुसरी कुठलीही गोष्ट नाहीये. म्हणून इतर किती जरी व्यक्तीने कार्य केलं तरी त्याला भक्ती मिळणार नाही. म्हणून आपण खूप वेळा चर्चा केली की हे ज्ञानी वगैरे लोक आहेत. आता हे जे बहुनाम जन्मनाम आणते ज्ञान वा माम प्रपद्यते हा श्लोक आहे, तर तिथे बहुनाम म्हटले, 10 नाम 100 नाम असे नाही बोलले. तर तो बहुनाम काय, काहीच्या आयुष्यात 10 असेल, काहीच्या आयुष्यात म्हणण्यापेक्षा त्या जीवाच्या वेगवेगळ्या जन्मांमध्ये 10 वेळा 15 वेळा किंवा एक वेळ पण असू शकतं. जर त्याला वैष्णवांचा संघ मिळाला तरच असा ज्ञानी भक्त होईल. इतर कुठल्याही गोष्टीने कितीही जन्म जरी घेतले तरी तो आपोआप भक्त होणार नाही. तर एवढं भक्तांच्या संघाचं महत्व आहे की वाल्मिकीजी एवढे मोठे क्रूर व्यक्ती होते. आज एका पक्षाला मरताना बघून त्यांना एवढी हळहळ वाटली की त्यांनी एवढा मोठा श्राप दिला. आणि त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांनी तर 7 मडके भरून जितकी खडे बसतील, आता 7 मडके माथ जरी म्हटले तर काही हजार तरी असतील ना, काही हजार मनुष्यांना मारलं होतं त्यांनी. तर एवढा परिणाम अं, आध्यात्मिक ज्ञानाचा किंवा गुरुचा होतो. पण आपण सर्व हे नेहमी नेहमी ऐकतो, पण आपल्यामध्ये तेवढा सिरियसनेस येत नाही. एकतर सांगणाऱ्याचं पण सामर्थ्य पाहिजे आणि ऐकणाऱ्याची पण गंभीरता पाहिजे. दोन्ही दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत. आणि याच्यावरून हे पण बघायला मिळतं की समजा एखादा व्यक्ती अध्यात्मामध्ये आहे आणि सध्या तो आध्यात्मिक कार्य करत आहे, भक्ती करत आहे, तर त्याच्या इतिहासाबद्दल आपण नाही बोललं पाहिजे. असं मला वाटतं इंग्लिशमध्ये म्हणतात की एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. की प्रत्येक संताचं भूतकाळामध्ये काही चुका झालेल्या असू शकतात. जसं की आपण वाल्मिकींचं आयुष्य बघतोय, किंवा बिल्वा ठाकूरांचं बघतो, किंवा पिंगळाच्या आयुष्यामध्ये बघतो की त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये मोठ्या मोठ्या चुका झाल्या असतील, परंतु नंतर जे वाल्मिकी झाले किंवा जे बिल्वा ठाकूर झाले किंवा पिंगळा भक्तीमध्ये एवढी प्रगती केली, मग त्यावेळेस पण जर कोणी म्हणत असेल, हा माहिती पूर्वी तू कोण होती, किंवा माहिती बिल्वा ठाकूर तुमचे डोळे कशामुळे तुम्ही फोडले, तर असा जर विचार केला तर हा खूप मोठा अपराध आहे. आणि त्याच्यामुळे वैष्णवांचं भूतकाळ किंवा त्याचा जन्म यावरून त्यांना कमी नाही लेखलं पाहिजे, कारण त्याचा काहीही संबंध नाही. जसं की आपण भगवद्गीतेमध्ये कित्येक वेळा म्हणतो की गीतेच्या तत्वज्ञानानुसार व्यक्ती ब्राह्मण किंवा क्षत्रिय हा गुणानुसार आहे, जन्मानुसार नाही. जन्माचा व्यक्ती चोरांच्या घरात जरी जन्मला, हे जर शिकाऱ्याच्या घरात जन्मले असतील, तरी सुद्धा तो व्यक्ती भक्तीने प्रगती करू शकतो. आणि त्यामुळे भागवतम सांगतो की भक्तांच्या संघाचं किंवा वैष्णवांच्या संघाचं किती महत्व आहे. हा भागवतामध्ये असे काही मोजके श्लोक आहेत म्हणजे की 2-3 वेळा येतात, म्हणजे असे 3-4 श्लोक असतील. त्यापैकी हा श्लोक आहे की लियामन लवे लवे नाती न स्वर्गम न पुनर्भवम भगवत संगी संगस्य मर्त्यानां किमुताशिष. आपण यावरती एकदा चर्चा केली होती. तेव्हा आपण बघितलं होतं की लव म्हणजे किती वेळ. तर तुम्हाला आठवत असेल, अनु, त्रिशा, रेणू, असे वेळ मोजण्याचे वेगवेगळे मापक आहेत वैदिक पद्धतीमध्ये. तर हे लव म्हणजे एका मिनिटात, एका सेकंदापेक्षा पण बरंच कमी, मला वाटतं काहीतरी एका सेकंदापेक्षा 1/600 असं काहीतरी आहे. पण एका सेकंदापेक्षा खूप कमी आहे हे तर नक्की आहे. तर लव मात्र, लव म्हणजे वेळ मोजण्याचं मापक आहे. एवढ्या कमी वेळासाठी जर व्यक्तीने वैष्णवांचा संघ केला तर त्याची तुलना कशासोबत होत नाही असं म्हणतात सुतो गोस्वामी. तुलिया न लवे नाती. तुलिया म्हणजे आपण तुळा केली,
तराजू. तुल्या मन लवे नाती न स्वर्गम न पुनर्भवम भगवत संगी संगस्य. भगवत संगी म्हणजे भगवंतांचे भक्त. भगवत संगी संघ म्हणजे भगवंतांच्या भक्तांचा संघ. भगवंतांच्या भक्तांचा संघ म्हणजे वैष्णवांचा संघ एक लव एवढ्या वेळा पुरता जरी घेतला तरी त्याची तुलना कशासोबत होऊ शकत नाही. न स्वर्गम न पुनर्भवम मोक्षासोबतही होऊ शकत नाही. न पुनर्भव म्हणजे पुन्हा न येणं म्हणजे मोक्ष. न स्वर्गम स्वर्गासोबतही नाही. हं? मर्त्यानाम ती मूत आशिष. मग या जगातल्या इतर गोष्टीसोबत काय तुलना करायची. जसं की या जगामध्ये कोणाला नोकरी हवी असेल किंवा कोणाला प्रतिष्ठा हवी असेल तर यांची काय तुलना करायची असे सूत गोस्वामी सांगतात. पण आपल्याला पण अशी जाणीव होत नाही की एवढा प्रभाव होतो म्हणून. आणि असंही बघायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये पैसा संपत्ती किंवा इतर गोष्टीमध्ये आपण अडकून पडलोय. म्हणजे ब्रह्मचारी असो की ग्रहस्थ असो. ब्रह्मचारी असेल तर पूजेला प्रतिष्ठेमध्ये अडकला असेल. पण भागवतम काय सांगते की बाबा याची तुलना स्वर्ग मोक्ष या सर्वांसोबत होत नाहीये. म्हणजे ही गोष्ट एवढी महत्वाची आहे. तर त्याला तसा उपयोग करून घेतला पाहिजे. तर मग लव मात्र क्षण म्हणजे काय. आता एक सेकंदापेक्षा पण लव कमी आहे. तर एक सेकंदापेक्षा लव का कमी आहे तर एका सेकंदात तर काही म्हणजे बोलून पण होणार नाही. तर याचा अर्थ असा आहे की वैष्णवांनी जे काही सांगितलं त्याचं जर अनुचरण त्या व्यक्तीने त्याच्या जीवनात केलं तेव्हा फरक पडतो. थोड्याशा शिकवण्याचीच जरी. नाहीतर वैष्णवासोबत आयुष्यभर फिरतोय पण करत काही नाही तर त्याचा काही उपयोग नाही. तेव्हाच प्रभाव होईल जेव्हा त्या व्यक्तीच्या अं, शिकवणुकीचं पालन केलं जाईल. अं, प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले होते तर त्यावेळेस बरेच लोक भारतातून बाबा अमेरिकेला जायचे. जसं की आपण बघतो ना सध्या पण बरेच बाबा आहेत तेव्हा तेव्हा पण अशी स्थिती होती. तर वेगवेगळे लोक काहीतरी चमत्कार करून दाखवायचे. तर प्रभुपादांना एकदा एका पत्रकाराने विचारलं की भारतामधून इतके बाबा वगैरे येतात आणि ते चमत्कार करून दाखवतात. जसं की काही लोक काय करतात की एखाद्या लाकडावरती खूप सारे खिळे असे ठोकलेले असणार आणि त्यावरती झोपून दाखवणार. तुम्ही कुंभमेळ्यामध्ये बघितलं असेल असं टीव्हीवरती. तर जेव्हा प्रभुपादांना असं विचारलं प्रभुपादांनी एका सेकंदाचाही विचार न करता बोलले हे जे माझ्या समोर बसले ते चमत्कारापेक्षा कमी आहे का. तर मी जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं होतं मला पटकन म्हणजे ते गोष्टी समजलं नाही की म्हणजे एवढं महत्व काय आहे. तर नंतर मला कळलं की हातातून राख निर्माण करणे किंवा राखेमधून अंगठी काढणे किंवा त्या खिळ्यांवरती झोपणे या सगळ्या गोष्टी कुणालाही करता येतील. परंतु एका व्यक्तीचं जीवन बदलणं खूप कठीण आहे. आपण आपल्या परिवारामध्येच बघतो. शेवटी माणूस काय करते की एकमेकांना बघून बघून ऍडजस्ट होऊन जातो की बाबा ही व्यक्ती आता अशीच राहणार आहे. आपण जसं असं म्हटलं जातं की या जगामध्ये केवळ फक्त आपण स्वतःलाच बदलू शकतो इतर कोणालाच बदलू शकत नाही. परंतु प्रभुपादांनी एका दृष्टिकोनातून बघायला गेले तर वाल्मिकी ऋषीपेक्षा पण त्यावेळेसच्या अमेरिकेच्या पिढीची अवस्था फारच खराब होती. म्हणजे त्यांनी घर सोडलं शाळा कॉलेज सोडल्या आणि 30 पेक्षा ज्याचं वय जास्त असेल त्याचं ऐकायचं नाही असं त्यांचं एक धोरण होतं. आणि बरेच अंमली पदार्थ सुरू झाले जसे की एलएसडी मारिजुआना त्यावेळेस खूप जास्त वापरायचे. आणि त्यावेळेसचे गीतकार लोक पण अशी गीतं लिहायचे की हे ड्रग्ज वगैरे घेतले की आपल्याला आध्यात्मिक साक्षात्कार होईल. त्यापैकी एक होता तो ॲलेन गिन्सबर्ग. तर तेव्हा या लोकांची काय धारणा होती की ड्रग्ज घ्यायचे आणि ड्रग्ज घेतल्यावर त्यांना थोडेसे असे भास व्हायचे. तर तेच आध्यात्मिक साक्षात्कार आहे असं या लोकांची समजूत होती. आणि म्हणजे स्त्रिया आणि पुरुष एकत्र राहणं आणि कोणतेही बंधन न पाळणं तर हे खूपच सामान्य होतं. त्यावेळेस त्या सगळ्या सगळ्या नवीन नवीन विचित्र कल्पना आल्या होत्या आणि अशा लोकांना प्रभुपादांनी प्रचार केला.
त्यांचं धोरण काय होतं? 30 पेक्षा जास्त वयाची व्यक्ती त्याचं ऐकायचं नाही. आणि प्रभुपादांचं वय 70 पेक्षा जास्त होतं. तरी सुद्धा ते प्रभुपादांचं त्यांनी ऐकलं. ही सामान्य गोष्ट नाही. प्रभुपादांचा मोठ्यात मोठा शिष्य काय 25-26 वर्षाचा असायचा. सगळे 18-19 वर्षाचीच यायचे आणि सर्व असे घर सोडून विचित्र कामं करणारे. तर प्रभुपाद तिथल्या झोपडपट्टीमध्ये राहिले होते, न्यूयॉर्कच्या झोपडपट्टी भागात. तर प्रभुपाद लीलामृतमध्ये असं वर्णन आहे की जेव्हा प्रभुपादांना त्यांच्या रूमकडे जावं लागायचं, तर रस्त्यामध्ये ते बरेचसे लोक नशा करून पडलेले असायचे. तर आपण कसं म्हणजे पाय वाचवत वाचवत चिखलातून जातो ना, तसं प्रभुपादांना जावं लागायचं. आणि त्या लोकांचे शरीर एकदम घाण, आंघोळ नाही, काही नाही. तर अशा लोकांना प्रभुपादांनी किती उच्च स्तरावरती घेऊन आले की जे गुरु पण झाले, जे जे काय म्हणतात शुद्ध भक्त झाले. जसे की जयानंद प्रभूंचं उदाहरण आहे. अशी खूप उदाहरण आहेत. लादिनी माताजी, यमुना माताजी, जयप्रताका महाराज. तर हा खरा चमत्कार आहे. हे राग काढणे, अंगठी काढणे हा खरा चमत्कार नाही. कारण दुसऱ्याचं चरित्र बदलणं म्हणजे खूप मुश्किल गोष्ट आहे. तर हे अं, एका काय म्हणता येईल, एका प्रभावशाली किंवा शुद्ध भक्ताच्या संघाचं महत्व आहे. अं, तर मी असा विचार करत होतो की असं आणखीन कुणाच्या आयुष्यात झालं की एखादा काहीतरी प्रसंग घडला आणि त्या प्रसंगामुळे त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. तर असे 2-3 उदाहरणं मला आठवले. एक आहेत लाला बाबू म्हणून. लाला बाबू हे बंगालचे एक व्यापारी होते. तर हे मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं. एक एक दिवस लाला बाबू म्हणजे त्यांच्या घरासमोर असताना विहिरीवरती 2 स्त्रिया पाणी भरत होत्या. तर एक दुसरीला बोलली की लवकर चल, उशीर होत आहे. तर त्या वाक्याचा लाला बाबांवरती असा परिणाम झाला की अरे माझं आयुष्य आता संपत आहे. लवकर मी काहीतरी केलं पाहिजे. आता खूप उशीर होतोय, खूप उशीर झालाय, माझं आयुष्य ऑलरेडी गेलं. तर लाला बाबूंनी त्याच क्षणी सर्व ते व्यापार किंवा संपत्ती सर्व सोडून वृंदावनला आले. आणि वृंदावनामध्ये एक भिक्षुक बनून राहिले लाला बाबू. आणि त्यांनी मग भिक्षा मागून वृंदावनामध्ये एक मंदिर बांधलं. त्याची खूप मोठी स्टोरी आहे की त्यांची विग्रहामध्ये खरंच प्राण आहे की नाही याची एकदा परीक्षा केली होती. तर त्यासाठी काय केले की कापसाचा बारीकसा धागा घेतला आणि भगवंतांच्या नाकासमोर पकडला. तर आपण कसे श्वासानुसार धाग्याची हालचाल होणार, तशी त्या विग्रहांची पण झाली होती. तर असे हे लाला बाबू होते. तर म्हणजे प्रत्येकाचे चरित्र बघायला गेलं तर डिटेलमध्ये खूप चर्चा आहे. पण इथे मी विषय हा घेतला की अं, एका थोड्याशा घटनेमुळे पूर्णपणे जीवन बदललेली लोक आहेत. एक तर आपले वाल्मिकीजी, दुसरे हे लाला बाबू. लाला बाबूच्या चरित्रामध्ये आणखी खूप काही शिकण्यासारखं आहे. पण या एका छोट्या घटनेमुळे एक माताजी दुसऱ्या माताजींना बोली लवकर चल, उशीर होतोय. असं तर आपल्याला किती वेळा आपण ऐकलं असेल. अरे लवकर चल, गाडी सुटते, लवकर चल, क्लास सुरू होते, लवकर चल, परीक्षा आहे. पण तो प्रभाव होत नाही. अं, तर असे काही काय म्हणता येईल श्रेष्ठ लोक आहेत किंवा कदाचित त्यांच्या मागच्या जन्माचं पण काही असेल. तर एवढं सर्व सोडून लालाबाबू तिथे आले. आजही लालाबाबूंचं मंदिर आहे वृंदावनमध्ये. नंतर एक आणखीन चरित्र मला आठवलं, ते महाराज भर्तृहरी. जे आपण काय ते वेताळ 25 म्हणून एक पुस्तक येतं ना, विक्रम वेताळ. तो विक्रम असायचा, मग त्याच्या प्रवासामध्ये झाडावरचं भूत त्याच्या पाठीवर बसायचं आणि म्हणायचं की प्रश्न सांगतो त्याचं उत्तर दे, नाही तर तुझा मृत्यू होईल. मग तो विक्रम उत्तर द्यायचा आणि परत वेताळ जायचं, परत यायचं. अशी एक पुस्तक पण आहे. तर या प्रसिद्ध विक्रमचे भाऊ होते राजा भर्तृहरी. विक्रम या भर्तृहरीचे लहान भाऊ होते. म्हणजे भर्तृहरी राजा आणि मोठे भाऊ होते. तर भर्तृहरीची जी पत्नी होती ती योग्य नाही म्हणून विक्रमला कळलं होतं आधीच. तर त्याने आपल्या भावाला सांगितलं की मला ही योग्य वाटत नाही.
तर तेव्हा भर्तृहरींनी विक्रमला आपल्या राज्यातून बाहेर काढलं, की त्याला त्याच्या पत्नीवरती एवढा विश्वास होता. मग ती स्टोरी आहे की एके दिवशी एक साधू येतो आणि फळ देतो, किंवा कोणी म्हणतात की अंगठी देतो, आणि ते सांगते की अशा व्यक्तीला द्या, म्हणजे हे ज्या पण व्यक्तीकडे असेल त्याचं आयुष्य आणि खूप वाढेल आणि तो नेहमी निरोगी राहील. साधूने दिलं राजाला, पण राजाचं प्रेम राणीवरती. त्याने विचार केला की माझी पत्नी नेहमी निरोगी राहिली पाहिजे. हं. अ, आणि राणीने दिलं एका घोड्याची जे रखवाली करणारे लोक असतात ना, थोडक्यात त्यांचे कर्मचारी. कारण तिचं प्रेम त्या व्यक्तीवर होतं, जे की विक्रमला आधीच माहिती होतं. बरं, मग त्याचं तरी राणीवरती प्रेम होतं का? त्याचं प्रेम म्हणजे असं की समाजातल्या एका सामान्य स्त्रीवरती होतं. म्हणजे राणी राजामध्ये समाधानी नाहीये, तो साधारण व्यक्ती राणीमध्ये समाधानी नाहीये. आणि त्याने ज्या स्त्रीला दिलं, तिने विचार केला की आपल्या राज्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे. ती तरी थोडी डोक्याची होती. तिने येऊन परत भर्तृहरी महाराजांना ते फळ किंवा अंगठी दिली. तर मग ती सर्व त्यांना ही लिंक कळाली, कुठून कुठं हे फळ फिरून माझ्याकडे आलं. मग तसं म्हणतात ना की त्यांनी एक वैराग्य षटक लिहिलं होतं. त्याच्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नीच्या सौंदर्याला बघून एक श्रृंगार षटक लिहिलं होतं. षटक म्हणजे 100. तिच्या सौंदर्यावरती किंवा श्रृंगारावरती आधारित 100 श्लोकांची रचना केली होती. मग या गोष्टी त्यांच्यावरती एवढा प्रभाव झाला की त्यांनी आणखीन एक पुस्तक लिहिलं, वैराग्य षटक. वैराग्याचे 100 श्लोक. त्याच्यामध्येच तो श्लोक येतो, धिक्ता मामिदं च मदनं च, चा तो श्लोक आहे. तर त्या एका घटनेमुळे भर्तृहरींनी सर्व राज्य सोडून दिलं. असं नाही की पत्नीला शिक्षा दिली आणि परत राज्य सुरू केलं. की त्यांना मग या सर्व जगाची व्यर्थता जाणवायला लागली, की अल्टिमेटली कुणावरती प्रेम करायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर कुणीच कुणावरती पूर्णपणे प्रेम नाही करू शकत. तर भर्तृहरी महाराजांच्या लाईफ मधला हा प्रसंग होता. जसं वाल्मिकी सोबत झालं, लालाबाबू सोबत झालं, भर्तृहरी सोबत झालं. आणि इस्कॉन मध्ये पण असे बरेच उदाहरणं आहेत. त्याच्यापैकी एक उदाहरण आहे अमरीश प्रभू. जी फोर्ड कारची कंपनी आहे, तुम्ही कधी ऐकलं असेल, फोर्ड म्हणून एक कार, ती फोर्ड फिएस्टा आपल्या इकडे मॉडेल होतं. तर त्यावेळी तर खूप चांगली चालणारी कंपनी होती. तर त्या कंपनीचे जे मालक होते, हेनरी फोर्ड, हे अमरीश प्रभू यांचं नाव तेव्हा अल्फ्रेड फोर्ड होतं, त्यांचे पंजोबा होते. तर हे आता खूप श्रीमंत घरचे होते, आणि एकदा त्यांना ते प्रभुपदांकडे आले, म्हणजे एका दुसऱ्या भक्तांसोबत आले. तर मग भक्तांनी ओळख करून दिली की प्रभुपाद हे प्रसिद्ध जी फूड कंपनी आहे जगप्रसिद्ध, तिच्या फाउंडरचे किंवा मालकाचे हे पणतू आहेत. म्हणजे खूप श्रीमंत व्यक्ती आहेत. ते प्रभुपाद त्यांच्या श्रीमंतीने प्रभावित नाही झाले, ना कारनं प्रभावित झाले, कुठल्याच गोष्टीने प्रभावित झाले, आणि सरळ एकच वाक्य त्यांनी बोलले की आता हेनरी फोर्ड कुठे आहे. आता हा पणतू म्हटलं त्यांचा मृत्यू झालाच होता. तर हेनरी फोर्ड आता कुठे आहे. तर त्या एका वाक्याने अल्फ्रेड फोर्डच्या मनावरती एवढा परिणाम केला की खरंच त्यांनी इथे असताना काय काय नाही केलं. हं? त्या व्यक्तीने बरेच शोध लावले, बरेच पैशाची बचत केली, नवीन कारचे मॉडेल केले, पण आता ती व्यक्ती कुठे आहे? कदाचित कुत्रा पण असू शकते किंवा मांजर पण असू शकते. तर इतक्या श्रीमंत घरची व्यक्ती असून पण एका वाक्याने त्यांच्या मनावरती एवढा प्रभाव झाला की अमरीश प्रभूंनी भक्ती स्वीकारली. म्हणजे त्यांचं नाव मग अमरीश दास झालं. अल्फ्रेड फोर्ड असं नाव होतं, मग अमरीश दास प्रभुपादांनी दीक्षा दिल्यावरती नाव झालं. आणि तेच अमरीश प्रभू आता मायापूरच्या जगातलं सर्वात मोठं मंदिर बांधतायत. तर त्या मंदिरासाठी म्हणजे मी ऐकलं तेव्हा त्यांनी 250 करोड रुपये दिले होते एकट्याने. म्हणजे त्यांची जी काही बचत होती, वडिलोपार्जित त्यांची जी काही कंपनीमध्ये असेल, ते सर्व त्यांनी या मंदिरामध्ये टाकलं. आणि त्यांची पत्नी भारतीय आहे, स्वाहा माताजी. तर एका वाक्याने या त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा फरक झाला.
तर हे सगळे जे लोक आहेत, व्यक्ती जर थोडासा विचारशील असेल ना, तर त्याच्या मनावरती परिणाम होतो. परंतु नेहमीच्या जीवनामध्ये सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, रात्री यायचं, झोपायचं, जेवण करायचं, नेहमी 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 त्याच गोलमध्ये फिरत माणूस त्याच्या पलीकडे विचारच करत नाही. आपण जसे त्या उंदरात उदाहरण बघितलं होतं तसं. परंतु थोडा वेळ जरी थांबला आणि माणसाने घडणाऱ्या प्रसंगावरती विचार केला, जसे की घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला, जर व्यक्तीने विचार केला तर त्याला, कोणताही सामान्य माणसाला वाटेल की अरे, हे खरंच वर्थ आहे का, मी एवढी धावपळ करतोय, सर्व मी यासाठीच केलं पाहिजे का अजून काही महत्वाचं आहे. काही लोक तर स्वतःसाठी पण वेळ देत नाहीत, कुटुंबासाठी पण वेळ देत नाहीत. एवढे पैसे कमावतात, एवढे पैसे कमावतात, स्वतः पण खर्च करत नाहीत, आणि कुटुंबासोबत पण भेटत नाहीत, आणि ते मेल्यावरती मग त्यांच्या समोरच्या पिढ्याचे पैसे वापरतात. ना तर त्यांना सांसारिक सुख आहे, ना आता आर्थिक सुख आहे. असे खूप लोक आहेत मुंबईमध्ये पण. तर मी हे काही उदाहरणं दिली, की जसं वाल्मिकीच्या आयुष्यामध्ये एका घटनेने एवढा प्रभाव केला की त्यांनी रामायण लिहिलं. म्हणजे अट्टल गुन्हेगार, म्हणजे क्रूर गुन्हेगार, त्याने सर्वश्रेष्ठ ग्रंथ लिहिला. तर एवढा प्रभाव वैष्णवांच्या संघाचा किंवा एखाद्या घटनेचा जर व्यक्ती विचार करेल तर होऊ शकतो. आणि अशी इस्कॉनमध्ये पण उदाहरणं आहेत, जसे की मी तुम्हाला अमरीश प्रभूंचं सांगितलं. तर या व्यक्तीची स्थिती कशी होती हे तर सर्व आपल्याला माहित आहे, की एवढी बेकार स्थिती होती, त्यांना राम बोलता येत नव्हतं. म्हणजे का राम बोलता येत नव्हतं? कारण असं म्हटलं जातं की व्यक्तीचे जेवढे जास्त पाप असतील, तेवढे त्याला अध्यात्म स्वीकारायला कठीण होतं. मग वैष्णवांची कृपा असली तर काही पण होऊ शकतं. त्यांचे पाप एवढे जास्त होते की त्यांच्या मुखातून राम शब्द निघत नव्हता. आता आपल्यापैकी तर असं कोणी नसेल की त्याच्या मुखातून राम शब्द निघत नाही. तर त्या व्यक्तीची अशी परिस्थिती होती. जसं हे हे पण मी तुम्हाला बरेचदा सांगितलं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. काहीतरी सुकृती असली तरच अं, भक्तीमध्ये रुची निर्माण होते, किंवा हरिनामाकडे व्यक्ती वळतो. तर यालाच लागून भक्तीमध्ये आणखीन एक सिद्धांत आहे. हे जीव गोस्वामींनी सांगितला, पण याच्यातलं एक्झॅक्टली नंबर मला परत कन्फर्म करावा लागेल. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या की मला जसं वाटतं त्यानुसार 100 अपराध, 1000 अपराध आणि 10,000 अपराध. जेव्हा व्यक्ती 100 अपराध करतो इतर भक्तांचे, तर त्याचं जपामधलं ध्यान कमी व्हायला लागतं. आणि जेव्हा तो 1000 अपराध करतो, तेव्हा त्याची जपामधली रुची निघून जाते, कसं तरी करतो. आणि जेव्हा 10,000 अपराध होतात तर ते जपाच करू शकत नाही. आणि असं जीव गोस्वामी लिहिलंय, मी मनाने सांगत नाही. वाटल्यास मी तुम्हाला युट्यूब वरून ती एक हे पाठवेल, शॉर्ट व्हिडिओ. तर म्हणजे भक्तीच्या पूर्वी जे केलेले पाप होते, ते जसे प्रभाव करतात, तसे भक्ती स्वीकारल्यावर अपराध प्रभाव करतात. पण आता प्रत्येक गोष्ट त्याशी जोडू नका. मग एखाद्या व्यक्तीचं आरोग्य ठीक नसलं आणि जप होत नसलं तर परत म्हणाल माझे अपराध झाले की काय. कारण मी स्वतः यातून गेलो. 2018ला मला जेव्हा तो ट्यूमर झाला होता, डॉक्टरने कॅबरगोलिन नावाची गोळी दिली. तर ती गोळी एवढी विचित्र आहे की ती गोळी खाल्ल्यावर माणसाला चोरी करण्याचं व्यसन लागतं, जुगार खेळण्याचं व्यसन लागतं, अं, व्यभिचार करण्याचं व्यसन लागतं, दारू पिण्याचं व्यसन लागतं. तर माझ्यासोबत पण अशाच काही गोष्टी घडत होत्या. माझी मंदिरात सेवा होती मेडिसिनची, चौपाटीमध्ये पण. आणि मंदिराच्या बाजूलाच एक दळवी हॉस्पिटल आहे. तर तिथून मी औषधं घेऊन यायचो, म्हणजे ज्यांना औषधी आहे. आणि तिथे 2 मुली काम करायच्या. तर मी त्यांना कधी नोटीस पण केलं नव्हती की आहेत म्हणून. माझं मी मेडिसिन घेऊन निघून जायचो. पण ही गोळी सुरू केल्यावरती काही आठवड्यांनी माझं तिच्याकडे लक्ष द्यायला लागलं. आणि म्हणजे वेगळंच विचार यायला लागले. म्हटलं अरे अचानक असं काय झालं. मग पहिले आपण काय विचार करतो, अरे अपराध झाला असेल, हे झालं असेल, मी मग तो विचार करत बसलो. आणि डॉक्टरांना बोललो असं असं होतं. तर ते बोलले नाही असं काही होत नाही. मग मी जवळपास 1-1.5 वर्ष खूप खूप वाईट परिस्थितीत काढले, की दररोज स्वतःलाच अपराधी समजायचं की माझं काहीतरी चुकलं त्यामुळे असं होतंय. मग एक दिवस काय सुचलं की मला, मी नेटवर चेक केलं की त्यावर गोळींवरती काही स्टडी झालेले आहेत का.
तर जर्मनीमधल्या वैज्ञानिकांनी एक स्टडी केला होता की या औषधामुळे अशा गोष्टी घडतात. तर तेव्हा मला थोडंसं वाटलं की बाबा औषधामुळे असेल, सगळं काही अपराधामुळे नसेल. पण तरी सुद्धा कोणी ऐकायला तयार नव्हतं. ते डॉक्टर पण ऐकायला तयार नव्हते. आमच्या आश्रमातले डॉक्टर ते पण ऐकायला तयार नव्हते. तर मला 3-4 वर्ष खूप अपराधी भावनेत घालावं लागले. म्हणजे कुणी विश्वासच ठेवत नव्हतं की हे औषधामुळे होऊ शकतं. आणि आपले विचार करायचे एकदम बदलले. तर काय म्हणता येईल त्याला, तो काळ तर माझ्यासाठी एकदम नरकाप्रमाणे गेला. एक तर मानसिक त्रास एवढा, आणि भक्त पण विश्वास ठेवत नाहीत की असं होऊ शकतं, डॉक्टर पण विश्वास ठेवत नाहीत. पण भगवंतांच्या कृपेने नंतर ती गोळी बंद झाली, त्याच्या सर्व गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या. हे मी त्यासाठी सांगतो एकाला एक जोडून की जसं वाल्मिकींच्या आधीच्या पापामुळे त्यांना नाव घेता येत नव्हतं, तसंच आपण भक्ती स्वीकारल्यावर ती अपराधामुळे पण तसं होतं. त्याचे पण जीव गोस्वामी सांगतात 100, 1000, 10,000 अपराध, कुठे काय काय घडतं. परंतु तुमच्यासोबत होत असते तर लगेच तो विचार करू नका जी की तुम्ही केली. म्हणजे माणसाने, मला काय वाटतं की भक्तीमध्ये जागरूक असावं, सावध असावं, पण नेहमी घाबरट आणि अपराधी भावनेमध्ये नसावं. म्हणजे मी तरी बऱ्याच लोकांच्या मध्ये हे अनुभव केले, काहीतरी झाले की प्रभूजी आम्ही खूप पतित आहे किंवा मी खूप अपराधी आहे. तर ठीक आहे, म्हणजे नम्रता असली तर चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे जर नैराश्य येत असेल, भक्तीमध्ये रुची कमी होत असेल, तर ते खूप चुकीचं आहे. त्या बाजूला पण नाही गेलं पाहिजे. तर मग यांना राम म्हणता येत नव्हतं, तर नारद मुनींनी सांगितलं बाबा तुला मरा म्हणण्याची सवय, तू मरा म्हण. जसं की हे म्हणतात ना आपले तुलसीदासजी, अं, उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिकी भये ब्रह्म समान. ते उलटा नाम जप करून करून वाल्मिकीजींनी ब्रह्माला जाणलं. तर याच्यावरून मला एक विचार आला की बघा, इस्कॉनला बरेचसे लोक काय म्हणतात की हरे राम आहे, तुम्ही हरे कृष्णा का केलं. तुम्ही कदाचित ऐकलं असेल. हं? जसं की आपल्याकडे पण आपण गणपतीची आरती झाल्यावरती शेवटी म्हणतो ना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. तर सर्वांना असं म्हणण्याची सवय आहे. तर बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की इस्कॉनने हा मंत्र जर उलटा करून टाकला. हं? तर इस्कॉनने हा मंत्र उलटा केला नाही. त्यावेळेस या समाजामध्ये इतर जातीतल्या लोकांनी हा मंत्र म्हणायचा नाही, असं एक काय म्हणतो समाजामध्ये असा एक समज होता, किंवा लोकांनी असं एक निर्माण केलं होतं. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी हरे राम ऐवजी हरे कृष्ण आधी केलं आणि बोलली की हा आता तुमचा मंत्र नाहीये. तर ते एक कारण सांगितलं जातं. पण मी विचार करत होतो, जर श्रेष्ठ व्यक्ती किंवा शुद्ध भक्त बदल करू शकतात, तर त्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. आता जर कोणी नारद मुनींना जाऊन बोललं असतं, अरे हा हे काय सांगितलं तुम्ही त्याला, मरा मरा मरा, हे कुठे शास्त्रामध्ये दिलंय, उलट तो आणखीन बिघडून जाईल. म्हणजे आता जर सध्या कोणी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तो मराचा जप कर, तर समाजामध्ये त्या व्यक्तीवर किती टीका होतील. सर्व म्हणजे टीव्ही वरती सर्वत्र बातमी पसरून जाईल की अरे हा नवीन बाबा आला आणि मराचा जप करायला सांगतोय. परंतु काय म्हणता येईल, नशिबाने त्यावेळेचा समाज कितीतरी होता, तिने असं बोललं नाही. आणि जास्त काही मीडिया वगैरे पण नसेल, त्याच्यामुळे काही तिकडे पसरलं नाही. तर मी त्यावरून विचार केला की जे शुद्ध भक्त असतात किंवा भगवंत स्वतः भक्ताच्या स्वरूपात येतात, ते काळ, वेळ आणि परिस्थितीनुसार काही गोष्टींमध्ये बदल करतात. परंतु ते समजून घेण्याची कॅपॅसिटी सामान्य लोकांमध्ये नसते. म्हणून सामान्य लोक त्यांच्यावरती दोष करतात. जसं की इस्कॉनमध्ये हरे रामचं हरे कृष्ण का केलं. बरं ठीक आहे, असे जे लोक हे ऑब्जेक्शन घेतात ना, त्यांना म्हणायचं ठीक आहे, तुम्ही हरे कृष्ण म्हणू नका, हरे राम म्हणा. त्यांना हरे राम म्हणून पण जप नाही करायचं, फक्त दुसऱ्याला काहीतरी बोलायचं. तर हे हरे रामचं हरे कृष्ण चुकीचं नाहीये. कारण याला नारद मुनीचा आपण पुरावा घेतोय. नारद मुनींचं डायरेक्ट रामचं मरा केलं. म्हणजे शुद्ध भक्त असे बदल करू शकतात. आपण करू शकत नाही, कारण आपण शुद्ध भक्त नाहीये. तर प्रभुपादांनी पण असे खूप क्रांतिकारी बदल केलेत. जसे की कोणताही संन्यासी सहसा लग्नामध्ये जात नाही.
प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांचे लग्न लावून दिले. विचार करा. संन्यासी कधी लग्न लावतो का? लग्न लावायला ते पंडितजी वगैरे येतात, किंवा आपल्याकडे ज्याला मंगलाष्टक म्हणता येतात असेच लोक म्हणतात. सहसा गृहस्थच असतात. ब्रह्मचारी किंवा संन्यासी म्हणजे मी तरी ऐकलं नाही की लग्न लावून देणारे. कारण त्यांनी संन्यास घेतलं, त्यांच्याकडून अपेक्षितच आहे की या सगळ्या गोष्टीपासून दूर राहायचे. आणि प्रभुपादांनी त्यांच्या कितीतरी भक्तांचे लग्न लावून दिले. तर हे त्यावेळेस त्या समाजाला समजणं खूप कठीण होतं. प्रभुपादांनी तेव्हा स्त्रियांना ब्राह्मण दीक्षा दिली, इंग्रजांना ब्राह्मण दीक्षा दिली. तर जेव्हा भारतामध्ये प्रभुपाद आले तर तेव्हा ते तत्कालीन जन्मानुसार जे ब्राह्मण लोक होते त्यांनी प्रभुपादांवरती खूप टीका केली की हे म्लेच्छ लोक आहेत, यांना तुम्ही ब्राह्मण दीक्षा कशी काय देऊ शकता? स्त्रियांना तुम्ही एवढं स्वातंत्र्य भगवंतांच्या पूजेसाठी कसं काय देऊ शकता? या लोकांना संन्यास कसा काय देऊ शकता? प्रभुपादांना पण लोकांनी खूप खूप त्रास दिला होता. पण पण त्या लोकांना हे नाही समजलं की एक शुद्ध भक्त काय करू शकतो. आणि हे जे सगळे तत्कालीन जे ब्राह्मण लोक होते, त्यांनी स्वतः कधी भक्तीचा प्रचार केला नाही, त्यांनी स्वतःही भक्ती केली नाही. फक्त मंदिरामध्ये पूजा करायची आणि स्वतःच्या जन्माने स्वतःला मोठं सांगायचं, बस एवढ्याच गोष्टी केल्या. प्रभुपादांनी म्हणजे इतक्या खालच्या स्तरावरच्या लोकांना जर इतकं परिवर्तन केलं, तर तुम्हाला काय हरकत आहे त्यांना आपल्यामध्ये स्वीकारलं तर? म्हणजे याचा अर्थ या लोकांना भागवत किंवा भक्तीची माहितीच नाही, यांना फक्त कर्मकांड माहिती आहे. कारण भागवत नेहमी नेहमी सांगते जन्माला महत्व नाही, कर्माला महत्व आहे. आणि कुत्रा खाणारा व्यक्ती पण माझ्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो, माझ्यासारखा त्याला सन्मान आहे, असे भगवंत म्हणतात. नमे भक्त चतुर्वेदी मद भक्त स्वपच प्रिय. चतुर्वेदी म्हणजे 4 वेदांचे ज्याला ज्ञान आहे. चतुर्वेदीपेक्षा एखादा व्यक्ती चतुर्वेदी आहे पण भक्त नाहीये. परंतु एखादा व्यक्ती कुत्रा खाणारा आहे किंवा त्या परिवारातले पण भक्त आहे, तर भगवंत म्हणतात ते चतुर्वेदीपेक्षा याला जास्त मान द्या. असे खूप संदर्भ आहेत, भरपूर संदर्भ आहेत. अहो बत स्वपचातो घरियान. नंतर प्रल्हाद महाराज पण म्हणतात मन्ये धन रूप तप श्रुत ओजस. असे हे सर्व श्लोक काय सांगतात की तुमच्या कुळ जात धर्म मागचं बॅकग्राऊंड काही महत्वाचं नाहीये भक्तीसाठी. 4 वेदांचं पूर्ण पाठांतर आहे, PhD हे पण जप करत नाही, तर काय फायदा त्याचा? फक्त पुस्तकी ज्ञान झालं ना. जसं मी तुम्हाला त्या पोपटाचं उदाहरण सांगितलं होतं. ही गोष्ट प्रभुपाद सांगायची. कुणाला दिसले की तो पोपट राम राम म्हणायचा, परंतु एके दिवशी त्याला जेव्हा मांजराने पकडलं तेव्हा तो काय काय करायला लागला. प्रभुपाद बोलले हे असं वरवर करणाऱ्या लोकांचं असतं, की मुखामध्ये हे आहे पण अंतःकरणात काही नाहीये. तर मी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी सांगतो की हे वाल्मिकीजींचं एवढं परिवर्तन झालं, त्याच्यानुसार वैष्णवांच्या संघाचं महत्व आणि अशा घटनेमुळे लोकांच्या जीवनामध्ये खूप बदल झाले अशी काही उदाहरणं. प्रभुपादांची महानता, प्रभुपादांनी जे बदल केले ते शास्त्र संमत आहेत. त्याला पुरावा नारद मुनी आहे, परंतु तत्कालिक ते लोक समजू नाही शकले. आज मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला, तर आजही अशी परिस्थिती आहे की लोक ते अंग्रेज मंदिर मानतात. म्हणजे आणखीनही यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला नाही आणि स्वतः हे इंग्रजांसारखे सगळे वागतायत. रात्री क्लबमध्ये जाणार, छोटे छोटे कपडे घालणार, दारू पिणार, आणि इंग्रजांनी साडी घातली जप केला तर हे त्यांना कमी समजतात. म्हणजे किती विरोधाभास आहे. तुम्हाला सांगायला पाहिजे की माहित नाही. जे चौपाटीचं मंदिर आहे ना, त्याची एक ट्रस्ट होती. तुमच्या आजूबाजूच्या 4-5 बिल्डिंग त्या ट्रस्टच्या होत्या. तर काही 100-1 वर्षापूर्वी लोकांना ते भाड्याने दिल्या होत्या. आणि तेव्हा काहीतरी भाडं ठरलं होतं ₹100 काहीतरी, ती अजूनही तेच चालू होतं. तर मग मंदिरामध्ये जागा कमी पडत होती. मंदिरातून काय करायचे की त्यांना सांगायचे की आम्ही तुम्हाला याच्या बदल्यात काही पैसे देतो, तुम्ही दुसरीकडे घर घ्या जेणेकरून आम्हाला हे मंदिरामध्ये वापरता येईल. आणि थोडेफार म्हणजे करोडोमध्ये पैसे दिले. पण तरी सुद्धा, आणि त्या लोकांचं पण घर नाही, ट्रस्टचं घर, तरी सुद्धा लोक खूप त्रास दिला, लोकांनी भरपूर खर्च करावा लागला. तर मी जेव्हा मंदिरात होतो तेव्हा
तिथल्याच एक बिल्डिंग मध्ये पहिल्या फ्लोअरच्या एका घरामध्ये एक कपल राहायचं. आणि त्यांच्या त्या घराच्या दरवाज्यावर जय जिनेंद्र लिहिलं होतं, म्हणजे कदाचित जैन असतील. तर एक दिवशी मी रात्री काहीतरी 3च्या आसपास बाहेर आलो होतो. तर तेव्हा त्या घरातली माताजी बाहेरून क्लब मधून आली. इतके छोटे कपडे होते तिचे आणि पूर्ण नशेमध्ये. आणि ते मंदिराच्या प्रांगणात ते लोक राहतात. तर आपलं असं आहे भारतात. स्वतःला श्रेष्ठ समजायचं, अनुसरण इंग्रजांचं करायचं, अं, स्वतः आता भक्ती करायची नाही आणि त्यांनी भक्ती केली त्यांना कमी सांगायचं. काही मला पण कधी कधी कळत नाही म्हणजे भारतीय लोकांची मानसिकता काय आहे. तर अं, तर हे जे नियम पण आहेत ना, हे पण स्थळ काळ रूप परिस्थितीनुसार बदलावे लागतात. नेहमी एका गोष्टीत पकडून नाही बसायचं. समजा आपल्या गुरुने सांगितलं की हे नाही हे करा, तर तुम्ही पुस्तक घेऊन नाही जायचं. महाराज पुस्तकात असं सांगितलं, तुम्ही असं कसं काय सांगाल. कारण शुद्ध भक्त जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, अं, अं, त्याला कशाच्या प्रमाणाची गरज नाही. म्हणजे ऑफकोर्स असं काहीच्या काही खूप गडबड असेल तरी वेगळी गोष्ट आहे. जसं की प्रभुपादांनी त्यांना संन्यास दिला, तर त्यांना प्रभुपादांना जाऊन पुस्तक दाखवण्याची गरज नाहीये, कारण याचे पुरावे आहेत. असाच एक गमतीदार प्रसंग एकदा घडला होता. प्रभुपाद आणि त्यांचे शिष्य प्रवास करत होते रेल्वेमध्ये. तर प्रवास करताना एका माताजींनी समोसे बनवले होते सोबतच. तर समोसे आल्यावरती प्रभुपाद सगळ्या त्यांच्या शिष्यांना एक एक समोसा देत होते की तुम्ही घ्या म्हणून. तर आता सगळे शिष्य नवीन नवीन त्यांनी सगळं नियम ऐकलेले. तर एक जण बोलला, प्रभुपाद याची आपण ऑफरिंग तर केली नाही, कसं काय खाणार. तर प्रभुपाद बोलले, याला सोडून बाकी सगळ्यांना द्या. तर प्रभुपादांना काय म्हणायचं होतं, जेव्हा गुरु सांगतोय की तू प्रसाद घे, तर तेव्हा आपण पुस्तकातले नियम नाही दाखवायचे. जसे इस्कॉनमध्ये पण पुस्तक आहे, सदाचाराचे पुस्तक आहे, कसं वागायचं, कसं बोलायचं, दंडवत कसा करायचा, ते सगळे पाळले पाहिजे. परंतु जेव्हा शुद्ध भक्त एखादी गोष्ट सांगतो तेव्हा त्याला नाही आपण शिकवायचं, कारण ते वेगळ्या स्तरावरती असतात. श्रीमद भागवतामध्ये पण असा एक श्लोक आहे, अं, त्वया अंबुजा, एक श्लोक आहे, मी तुम्हाला नंतर सांगितलं. त्या श्लोकामध्ये असं सांगितलं की जेव्हा शुद्ध भक्त एखाद्या नियमामध्ये बदल करतात, तर तो बदल कृष्ण पण स्वीकारतात. आता 10व्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे. तर याचे तर आपण आता बरेच पुरावे बघितले. तर हे महान वैष्णवांनी जे काही गोष्टी केलेल्या आहेत, अं, त्याच्यावरती आपण त्यांना शिकवण्याची गरज नाही. आणि जेवढा व्यक्तीचा आपल्या गुरुवरती श्रद्धा असेल, आता ही गोष्ट मला परत परत सांगावीशी वाटत नाही की बाबा गुरु प्रामाणिक असला पाहिजे. गुरु प्रामाणिक आहे गृहीत धरूनच आपली चर्चा असते. हा. जेव्हा आपण अशा प्रामाणिक गुरुचा स्वीकार करतो, तेव्हा त्यांचे शब्द जीव की प्राण असले पाहिजे ऍक्च्युली. जेवढा व्यक्ती त्या आपल्या गुरूंना शरणागत असेल तेवढी तो प्रगती करू शकतो. म्हणून एक श्लोक आहे, पंगुम लंघयते गिरीम मूकम आवारते श्रुतीम यत कृपाचा वंदे श्री गुरुम दीनतार्यम. की गुरुच्या कृपेने पंगू व्यक्ती पर्वत चढू शकतो आणि कमी बुद्धीचा किंवा मुका व्यक्ती शास्त्र बोलू शकतो. तर मी याच्यावरती विचार करताना आम्ही बघितले की अरे, पंगू व्यक्ती पार करण्याचं तर उदाहरण मला भेटलं नाही, पण मूक व्यक्ती श्रुती बोलण्याचं एक उदाहरण आहे. तुम्हाला आठवतं कोणतं? गुरुच्या कृपेने एका व्यक्तीने, कमी बुद्धीची व्यक्ती किंवा मुक्ती व्यक्ती, ज्याने शास्त्र बोलून दाखवले, फक्त गुरुच्या कृपेने, त्याच्याकडे काहीच पात्रता नाही. आठवतं का? ज्ञानेश्वर महाराज. हा, परफेक्ट. ज्ञानेश्वर महाराजांनी तर रेड्याच्या मुखातून शास्त्र वदवले होते ना. तर हा याचा अर्थ, हा शिव करेक्ट आहे. जर गुरु यत कृपाता म्हणले श्री गुरु दीनतार्यम, गुरुच्या शब्दांवरती जर विश्वास असेल तर अशा एवढ्या मोठ्या गोष्टी घडतात. अजून एक उदाहरण आहे. आता आपण ब्रह्ममध्वगौडीय संप्रदायामध्ये आहोत ना, तर या संप्रदायामधले महत्वाचे आचार्य आहेत मध्वाचार्य, जे उडपीमध्ये उडपी कृष्ण मंदिरात असायचे. तर मध्वाचार्य खूप क्रांतिकारी संत होते. त्यांनी विपुल लेखन केलं, अद्वैतवादाचं खंडन केलं, मायावादाचं खंडन केलं. म्हणून तुम्ही कधी पण जर मध्वाचार्यांचा फोटो किंवा मूर्ती बघितली ना, असे असतात त्यांची
त्यांचा हात, असे दोन बोट. आता हे लोक वेगळ्या अर्थाने घेतात. तेव्हा त्यांच्या दोन बोटाचा अर्थ होतो की जीव आणि ईश्वर समान नाहीये. तर मायावाद्यांचं असं होतं ना, अद्वैत म्हणजे सगळं एक. मध्वाचार्य म्हणायचे नाही, सगळं एक नाहीये, दोघात फरक आहे. तर असे मध्वाचार्यांचे बरेच शिष्य होते. तर जेव्हा मध्वाचार्य प्रवास करायचे तर त्यांच्याकडे गाडी असायची. तर त्या गाडीवरती सगळे ग्रंथ ठेवून प्रवास केला जायचा आणि शिष्य पण सोबत असायचे. तर असा प्रवास करताना शिष्याने विचारलं की तुमच्या नंतर या ग्रंथांवरती टीका किंवा भाषांतर कोण करेल? तर मध्वाचार्य बोलले, हा बैल करेल. जो की त्या गाडीला जुंपलेला बैल होता. तर त्या शिष्यांना खूप अपमान झाल्यासारखं वाटलं, की म्हणजे प्रत्येकाला वाटलं असेल, अरे म्हणजे मी जास्त नॉलेजेबल आहे, मला जास्त श्लोक येतात किंवा संस्कृत येते, तर त्यांच्यापैकी कुणाचं नाव घेतलं असतं ना. पण मध्वाचार्य बोलले, हा बैल करेल सगळं. तर एक तेव्हा त्यांना खूप शिष्यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं. परंतु तो बैल पुढच्या जन्मामध्ये पंढरपूरच्या जवळ जे मंगळवेढा आहे ना, तिथे जन्माला आला. आणि त्यांच्या जन्माचं नाव काय होतं, मी आताच वाटत, तुम्ही शोधून घ्या वाटल्यास. तर मंगळवेढ्याला त्यांनी जन्म घेतला आणि खूप श्रीमंत घरी होते, मागच्या जन्मातले बैल. आणि घोड्यावरती जात असताना त्यांनी एके दिवशी काय केलं की घोडा चालवता चालवताच नदीचं पाणी पिलं, म्हणजे घोड्यावरूनच. तर तिथे एक साधू होता. अरे, तर तो साधू बोलला, अरे मागच्या जन्मात काय पक्षी होतं काय, असं कुठं कोणी पाणी पितं का जनावरासारखं? तर त्या क्षणामध्ये त्यांची पूर्ण स्मृती वापस आली. तिथे मागच्या जन्मामध्ये कोण होते, मध्वाचार्यांचे त्यांना ऐकलेले क्लासेस. तर ते घरी आले आणि त्यांनी संन्यास घेण्याचं ठरवलं. आणि संन्यास घेण्यासाठी ते मध्वाचार्यांच्या लाईनीमध्येच एक अक्षोभ तीर्थ नावाचे संत होते, त्यांच्याकडे गेले. पण अक्षोभ तीर्थ बोलले की तुझ्या आई वडिलांची परवानगी घेऊन ये संन्यासासाठी. तर कोणते आई वडील परवानगी देणार आहेत, खास करून श्रीमंत घरचा मुलगा असल्यावर? तर त्यांचे आई वडील नाही बोलले. पण असं झालं की त्यानंतर त्यांना दररोज तो दिसला की शेषनाग दिसायचा, आदिशेष, त्या आई वडिलांना. तर मग बऱ्याच वेळा झाल्यावरती ते आई वडील अक्षोभ तीर्थकडे आले आणि बोलले की असं का होतंय? तर मग अक्षोभ तीर्थ बोलले की याचा जन्म एका विशेष कामासाठी झालाय, पण तुम्ही परवानगी देत नाही आहात. तर तुम्ही खरं पाहिलं तर परवानगी द्यायला पाहिजे. तर मग जेव्हा त्यांनी परवानगी दिली, मग यांनी अक्षोभ तीर्थकडून दीक्षा घेतली. त्यांचं नाव झालं विजय तीर्थ. तर पूर्ण ब्रह्ममध्व संप्रदायामध्ये मध्वाचार्यांच्या लाईनमध्ये सर्वात जास्त विपुल ग्रंथलेखन टीकाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आता मी इंटरनेटवर त्यांच्याबद्दल वाचत होतो. त्यांना काय असं तो पण नाव पण दिलंय, टीकाचार्य. हा, टीकाचार्य असं नाव आहे. पण मी नेमकं हे विसरलो की त्यांचं मंगळवेढेला जन्म झाला, पण त्यांच्या जन्माचं नाव पण सांगितलं. हा, तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की शुद्ध भक्त किंवा महान आत्मे किंवा आपले गुरु, त्यांच्या शब्दांमध्ये एवढी शक्ती असते. हे आपण नारद मुनीच्या शब्दावरून बघितलं. मरापासून सुरुवात केली तर तो व्यक्ती रामायण लिहिण्यापर्यंत प्रगत झाला. आणि ज्याने हजारो लोकांना मारून माठ भरले, आज त्याला एक पक्षी मरताना बघवलं नाही. तसेच मग प्रभुपादांनी पण कसं या सिद्धांताला वापरलं, परंतु लोकांना नाही समजता आलं. अजूनही लोकांना समजत नाही. अजूनही म्हणतात हरे कृष्णा का आली म्हणतात. ठीक आहे, तुम्ही हरे रामा म्हणा, पण जप तरी करा. पण ते पण त्यांना करायचं नाही. आणि याच्यासोबत इथं हे पण बघायला मिळतं की महामंत्रामध्ये किंवा भगवंतांच्या नावामध्ये किती शक्ती आहे. मरा 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 म्हणत म्हणत राम राम झालं आणि त्यामुळे यांचा एवढी प्रगती झाली. जसं आपण आजामिलचं पण बघितलं. आजामिलने मरताना नारायण बोलत, त्याने काही देवाचं नाव नव्हतं घेतलं, त्याच्या मुलाचं नाव घेतलं होतं. अरे नारायणा मला वाचव, असं तू म्हणजे भगवंतांकडे नव्हता बोलत, तर त्याच्या मुलाला बोलत होता. तर भागवतामध्ये हरिनामाची काय महिमा आहे हे सिद्ध करण्यासाठी ही लीला सांगण्यात आलेली आहे की एवढा टोकाचा परिणाम होऊ शकतो हरिनामाच्या शक्तीमुळे.
की तिथे एक श्लोक आहे, म्रियमाणो हरे नाम गृणन पुत्रोपचारितम अजामिलोपी अगाधाम किम उत श्रद्धया गृणन. की अजामिलने कधी देवाचं नाव घेतलं? म्रियमाने हरे नाम, मरताना नाव घेतलं. म्हणजे ज्या व्यक्तीने मरताना भगवंतांचं नाव घेतलं त्याच्यावरती एवढा प्रभाव झाला, तर तुम्ही जिवंत असताना मृत्यूपर्यंत जर जप केला तर का प्रभाव नाही होणार? म्रियमानो हरे नाम गृणन पुत्रोपचारितम. आणि त्यांनी जप मुलाला उद्देशून नाव घेतलं, जप नाही केला, मुलाला उद्देशून म्हटलं की तो समोर मुलगा त्याला तो आसक्त होता, नारायण त्याला उद्देशून बोलला. तर मग तिथे आचार्य सांगतात की जर तुम्ही भगवंतांना उद्देशून जप केला, आपण जप करता भगवंतांना उद्देशूनच करतो ना, दुसऱ्या कोणाला उद्देशून करत नाही. मरताना जप करून मरताना नाव घेऊन एवढी प्रगती झाली, तर तुम्ही आतापासून जर नाम जप केला तर किती प्रगती होईल? आपल्या मुलाला उद्देशून नाव घेतलं तर एवढा लाभ झाला, तुम्ही जर भगवंतांना उद्देशून जप केला तर किती लाभ होईल? मृर मानो हरे नाम गृहण पुत्रोपचारितम अजामिलोपी अगाध धाम. अजामिल कोण होता? पापी व्यक्ती होता. तर पूर्ण पापी व्यक्ती म्हणजे आता त्याच्या पापाची जरा जास्तच खालची लेवल होती. किंवा आपली श्रद्धया गृहण. तर मग तुम्ही तर असे एवढे पापी नाही आहात ना. मला तरी नाही वाटत की एवढ्या खालच्या स्टेजला कोणी गेला असेल, म्हणजे खून पण करायचे वगैरे. तसे लोक सहसा अध्यात्मात नाहीत. तर एखादा व्यक्ती मृत्यूच्या वेळी मुलाला संबोधून पूर्ण पापी आहे, त्याचं जर आयुष्य असं बदलू शकतं आणि त्याला भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. तर जर आपण मग आतापासून जप करतोय, आपण वृंदावन बिहारी किंवा श्याम सुंदर किंवा जे काही भगवंतांचे विग्रह आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी मंत्र म्हणतो, आपल्या मुलासाठी किंवा नातेवाईका आठवून नाही म्हणत, आणि आपण श्रद्धेने जप करतोय. असं नाही की अजामिल सारखं पूर्ण पापी व्यक्ती आहे. आपल्याला थोडंफार शास्त्र ऐकून श्रद्धा पण आहे. तर तिथे तो प्रसंग सांगण्याचा हे महिमा आहे की हरिनाम किती प्रभाव करू शकतो. जसं की आपल्या वाल्मिकीजीच्या आयुष्यामध्ये त्याच नावाला उलट करून एवढा प्रभाव झाला. अजामिलच्या आयुष्यामध्ये भगवंतांशी काही संबंध नाहीये, तरी पण एवढा प्रभाव झाला. तर तिथे शिवदेव गोस्वामी म्हणतात राजाला, परीक्षित महाराजांना, की हे परीक्षित महाराज, हरिनामाच्या महतीला तुम्ही महताम कौरव्य हे कुरु परिवारामध्ये जन्मलेल्या, की हरिनामाच्या महत्वाला तू एकदम लक्ष देऊन ऐकून घे की हरिनामाची एवढी महिमा आहे. आणि नंतर काय म्हणतात सुखदेव गोस्वामी, की ही गोष्ट मला अगस्त्य ऋषींनी महेंद्र पर्वतावर सांगितली होती. म्हणजे ते त्यांच्या सांगण्याला पण संदर्भ देतात की बाबा मी बोलत नाहीये, महान ऋषी पण बोलले. आता ऍक्च्युली सुखदेव गोस्वामी बोलले तरी पुरेसं आहे, पण त्या लिलेच्या शेवटच्या काही श्लोकामध्ये शिवदेव गोस्वामी सांगतात की मला प्रसंग अगस्त्य ऋषीने सांगितला होता, की मनामध्ये काही शंका राहू नये म्हणून. तर हे सर्व वाल्मिकीच्या आयुष्यामध्ये झालेल्या प्रभावावरून आपण बघितलं की संताचा थोडासाही संघ किती प्रभाव करतो. परंतु त्या घटनेला आपण आयुष्यात कसं घेतो याच्यावरती निर्भर करतं. कारण जे वाल्मिकीजींना नारद मुनी बोलले ते आपण प्रत्येक सत्संगामध्ये बोलतो आणि आपला परिवार एकत्र असतो. नंतर मग जसं नारद मुनींनी स्थळ, काळ, वेळ, परिस्थिती बघून त्या व्यक्तीला कशी भक्ती देता येईल हे महत्वाचं आहे. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भक्ती देण्यासाठी गेले आणि पूर्ण क्लासभर तुम्ही 50 संस्कृतचे श्लोक सांगितले आणि त्या व्यक्तीला काहीच कळलं नाही, तर काय 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 अर्थ आहे तुमच्या त्या 100 आणि 50 श्लोकाला? कधी कधी असं होतं की आपण पण काय करायला लागतं की आपली विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण तिथं विद्वत्ता महत्वाची नाहीये. नारद मुनीने तर एकदम शब्दच उलटा केला. तर म्हणजे खूप श्लोक सांगितले, खूप टेक्निकल वर्णन केलं, पण समोरच्या व्यक्तीला काहीच कळालं नाही, किंवा त्याला उलट असं वाटलं बापरे हे भक्ती एवढी किचकट आहे का, जाऊ दे मी तर करणारच नाही. जर असं त्या व्यक्तीला वाटत असेल तर मग तर त्या क्लासचं काही अर्थ नाहीये ना. जेव्हा लोक भक्तीमध्ये येतात, काही 10-15 वर्ष भक्ती करतात, मग त्यांना हळूहळू कठीण गोष्टी सांगितल्या तरी समजायला लागतात. पण नवीन लोकांना तसं अचानक फक्त संस्कृत मध्ये बोलायचं
हे नाही केलं म्हणजे नारद मुनीच्या चरित्रातून सांगायचं. स्थळ काळ वेळ परिस्थिती बघून लोकांना सांगायचं. चैतन्य महाप्रभू काय करायचे? सामान्य लोकांसाठी फक्त संकीर्तन, गल्ली गल्लीमध्ये जाऊन संकीर्तन करायचं. ते लोक संकीर्तन ऐकून त्यांच्यावरती प्रभाव पडायचा. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी सारख्या व्यक्तींना तत्वज्ञान सांगायचे, कारण त्यांनी पुढे त्यांचे लिखाण करावं म्हणून. आणि रामानंद राय सारखे आणि स्वरूप दामोदर गोस्वामी सारखे जे एकदम निकटचे होते, त्यांच्यासोबत ते भगवंतांच्या अंतरंग लीलाचं वर्णन ऐकायचे. राधा आणि कृष्णाच्या लीला त्या की आपल्या लेवलवरती समजणं शक्य नाही. तर महाप्रभूंनी पण लोकांच्या क्षमतेनुसार त्यांना ती गोष्ट दिली. असं नाही की राधाकृष्णाच्या माधुर्य लीला गल्लीने कुणालाही सांगतायत, असं कधीच केलं नाही. तर मला हे सांगायचं, स्थळ काळ वेळ परिस्थितीनुसार अशा गोष्टी बदलाव्या लागतात. त्यामुळे जे प्रभुपादांनी बदल केले त्याचा परिणाम बघितला पाहिजे. अं, तर ही वाल्मिकीजीची महती आपण बघितली. अं, आता पुढच्या याच्यामध्ये आपण हे बघूया की वाल्मिकीजी लिखाणाला कसं सुरुवात करतात. अं, मला थोडंसं वाटलं की बाबा वाल्मिकीजी बद्दल सांगायला पाहिजे. त्याच्यामध्ये गुरुचं महिमा नामाची महिमा आहे. तरी मी शॉर्टकट मध्येच घेतलं. आता माझ्या स्वभावानुसार कधी कधी मला पण वाटतं मी पण असं ते खूप सारखं बोलतो आणि पुढच्याला तो कठीण वाटतं, अरे भाई का बोलला, असं नको व्हायला. तर 7:30 वाजले, आपण इथे थांबूया. ज्यांचा क्लास आहे ते जाऊ शकतात आणि कुणाला काही प्रश्न असेल बाकीच्यांपैकी तर ते मी विचारू शकता, किंवा या विषयावर जी चर्चा झाली त्याच्यावर तुम्हाला काही वाटत असेल तर. ठीक आहे, तुम्ही बोलत नाही आहात म्हणजे तुमचा काही प्रश्न नाही. माझ्या क्लासमध्ये असं होत नाही ना की हा व्यक्ती बोलते बोलते काय बोलून चालला यार, भक्ती आणखीनच अवघड वाटायला लागली. असं होतं का नाही होतं? हरे कृष्ण नाही हो- प्रभूजी. हा हा, मग ते तरी सांगा, नाही तर मला तरी कळालं पाहिजे. नाही नाही होत प्रभूजी, प्रभूजी, असं उलट वाटतं सोप्या का नाही भाषेत भक्ती सांगता केली सगळं पाहिजे. लक्षात येतं. तर ते तुमचं काम आहे सांगायला पाहिजे. नाहीतर प्रचार म्हणजे काय, लोकांना भक्तीसाठी प्रेरणा द्यायची, आपली हुशारी दाखवायची नाही. हुशारी दाखवायची तर एमडी एमडी करता आली असती ना, डीएम पण करता आला असतं, तिकडे जायला पाहिजे. पण तसं कधी तुम्हाला जाणवलं तर सांगायला. तर ठीक आहे, वेळ झालाय आजचा, आपण इथे थांबूया. तर वाटल्यास आजच्या चर्चेवरती तुम्ही विचार करा, मग पुढच्या वेळेस रामायणाच्या लिखाणाला सुरुवात होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम श्रीराम राम 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 हरे हरे.